नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. रागिनी वकिलांकडे आलेली असते आणि वकिलांना ती म्हणत असते की आता मला काय करायला लागेल ते सांगा. तुम्हाला जितके पैसे लागतील तितके पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आपण भूमीच्या सह्या तर प्रॉपर्टीच्या पेपरवर घेतल्यात, परंतु आता भूमीची स्मृती गेलीये आणि आता तर भूमीची स्मृती गेलीये त्यामुळे तिला काही आठवतही नाहीये. परंतु आपल्याला हे पेपर्स पुन्हा कसे व्हॅलिड करता येईल. वकील आता रागिनीला समजावत असतात की आता तुम्हाला हे सगळं करणं अजिबात शक्य नाहीये. अगोदर हे सगळं करणं शक्य होतं कारण आकाशची तब्येत तेव्हा ठीक नव्हती. आकाशचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं, त्यामुळे प्रॉपर्टी भूमीच्या नावावर झाली होती. परंतु आता तर आकाश बरा झालाय, त्यामुळे प्रॉपर्टी आता आकाशच्याच नावावर होणार आणि तुम्हालाही आता काही करता येणार नाही. आणि आता मृत्यूपत्रात आकाशच्या वडिलांनी जे काही लिहून ठेवलंय त्याचा आता इथे काहीच उपयोग होणार नाही, कारण त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलं होतं की आकाश जर 26 वर्षाचा झाला तर ती प्रॉपर्टी भूमीच्या नावावर जाईल आणि जर आकाशचं लग्न झालं नाही तर ती ट्रस्टीच्या नावावर जाणार होती. परंतु आता भूमीची मानसिक स्थिती ठीक नाहीये म्हटल्यावर आता आकाशच्या नावावर ती प्रॉपर्टी पुन्हा होणार, कारण आकाश आता बरा झालाय. कोर्टाने हे अधिकार पहिल्यांदा भूमी मॅडमला दिले होते, परंतु आता आपण हे अधिकार भूमी मॅडमला नाही देऊ शकत, कारण आकाश सर ते अधिकार सांभाळण्यासाठी पूर्ण तयार आहेत. रागिनी म्हणत असते की ठीक आहे, भूमीला नाही देऊ शकत पण मला तर देऊ शकतात ना, कारण ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे. ऑब्जेक्शन घ्यायला कोणी नसेल तर एक वेळेस ठीक आहे चालतं, परंतु इथे ऑब्जेक्शन घ्यायला मी आहे ना, आणि प्रॉपर्टीसाठी जर ऑब्जेक्शन घ्यायला लागलं तर मी घेईल आणि ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. तर वकील रागिनीला समजावत असतात की हे बघा मॅडम, खरं तर हे अजिबात शक्य नाहीये. तुम्ही जे करताय ते केवळ मूर्खपणा आहे. शेवटी तुमच्या हाती काहीच लागणार नाही, कारण यातलं काहीच लिगल होऊ शकत. मी आता वकिलांपुढे खूप सारे पैसे ठेवते, तरी सुद्धा वकील म्हणत असतात की हे बघा मॅडम, मला यामध्ये अजिबात फसायचं नाही. जर मी या गोष्टीमध्ये तुमची जर मदत केली तर माझंच लायसन रद्द होईल. भूमी मॅडमची स्मृती गेलीये म्हटल्यावर अशा परिस्थितीत मी ते पेपर्स अजिबात व्हॅलिड ठरवू शकत नाही. वकील मात्र रागिनीकडनं पैसे घ्यायलाही तयार नसतात, त्यामुळे रागिनी आता वकिलांसोबत पुढची खेळी खेळते आणि रागिनी वकिलांना सांगते की जर तुम्ही मला माझं काम करू दिलं नाही तर मी तुम्हाला जीवे मारेल. वकील मात्र आता घाबरतात, कारण रागिनी इतकी पोहोचलेली बाई आहे हे त्यांना माहित असतं. वकील आता रागिनीला म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला मदत तर यामध्ये काही करू शकत नाही, परंतु मी तुम्हाला याबद्दल एक उपाय सांगतो. तुम्ही एक काम करा, सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावर होऊ द्या. आकाशच्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाल्यानंतर तुम्ही ती प्रॉपर्टी हळूहळू तुमच्या नावावर करून घ्या. रागिनीला माहित असतं की आता हा वकील तर आपली काही मदत करू शकणार नाही आणि भूमीचा आणि आकाशचा काटा पण आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे ह्या वकिलाच्या नादी न लागता मलाच काहीतरी करावं लागेल. रागिनी आता घरी आलेली असते आणि घडलेला सगळा प्रकार ती अभिजितला सांगते. अभिजितलाही खूप टेन्शन आलेलं असतं. रागिनी अभिजितला म्हणते की हे बघ अभिजित, आता आपल्याकडे कुठलाही पर्याय उरला नाहीये. सगळ्या बाजूने आपण फसलोय आणि आता प्रॉपर्टी आपल्या नावावर होणं खूप अवघड आहे. आता फक्त मला एकच उपाय दिसतोय की आपल्याला भूमीला आणि आकाशला लवकरात लवकर संपवावं लागेल, त्याशिवाय तर आपल्याला काही प्रॉपर्टी मिळू शकत नाही. अरे ही चिवट माणसे, आपण यांना किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला तरी पण काही मरत नाही आणि आता आपल्याला शेवटचा डाव टाकायला पाहिजे. काहीही झालं तरी आता इथपर्यंत येऊन आपण माघार नाही घेऊ शकत. आता आपल्याला शेवटचा डाव टाकायचा आहे आणि हा घाव असा असला पाहिजे ना की एक घाव आणि 2 तुकडे झाले पाहिजे आणि असा घाव घालायचा ना की त्यांना पाणी मागायला सुद्धा जागा नाही राहिली पाहिजे. तर इकडे अक्का आता डायरेक्ट आकाशला भेटायला महाजन इंडस्ट्रीमध्ये आलेले असतात. अक्कांना तिथे बघून आकाश शॉक होतो आणि म्हणतो की अक्का तुम्ही आणि इथे. त्यावर अक्का म्हणतात की हो आकाश, तू तर आम्हाला विसरलास, परंतु मी नाही विसरलीये तुला, आणि तुमचं काही सामान राहिलं होतं चाळीमध्ये, महत्वाचे कागदपत्र होते म्हणून मी ते देण्यासाठी इथे आले होते. आकाश अक्कांना खाली बसवतो, पाणी वगैरे देतो. तर आकाश आता बरा झालेला असतो, ते बघून अक्कांनाही खूप छान वाटतं आणि मग घडलेला सगळा प्रकार आकाश आता अक्कांना सांगू लागतो. आकाश अक्कांना सांगत असतो की अक्का, मी तुम्हाला भेटायला चाळीत सुद्धा आलो होतो, परंतु तुम्ही चाळीत नव्हत्या. अक्कांना सगळं माहित असतं, परंतु अक्कांना असं वाटतं की आकाशला आता यावेळी हे सगळं सांगणं योग्य नाही. अक्का आकाशला विचारतात की भूमी कुठे, कारण त्यांना असं वाटत मी एकदा भूमीला विचारेल की तो बोटीवरचा हल्ला झाला होता तो रागिनी आणि अभिजितनेच केला होता का. जेव्हा मला यातलं खरेपणा कळेल तेव्हाच मी आकाशला या सगळ्या गोष्टी सांगेल. तर आकाश अक्कांना सांगू लागतो की अक्का, तुम्हाला
माहितीये का, भूमीची स्मृती गेलीये. 1 वर्षापूर्वीच तिला काहीही आठवत नाहीये. तिला इतकंही आठवत नाहीये की मी तिचा नवरा आहे आणि ती फक्त तिच्या माहेरच्याच माणसांना ओळखते. अक्का आकाशला म्हणतात की आकाश, हे सगळं कसं झालं आणि हे सगळं कसं काय शक्य आहे. तर आकाशही खूप हतबल होऊन बसलेला असतो. तर अक्का आता आकाशच्या हातामध्ये ते कागदपत्र देतात आणि त्या कागदपत्रांमध्ये आकाशला आकाश आणि भूमीच्या मॅरेजचं सर्टिफिकेट दिसतं. आणि मग आकाशला एक आयडिया सुचते. आकाश अक्कांना म्हणतो की अक्का, तुम्ही एक काम करा, तुम्ही भूमीच्या घरी जा. भूमीच्या घरी जाऊन तिला भेटा आणि तिला हे मॅरेज सर्टिफिकेट हळूहळू दाखवा आणि हळूहळू जे काही मागे झालं, चाळीत आपण काय केलं, त्या सगळ्या गोष्टी तिला आठवून देण्याचा प्रयत्न करा. कदाचित तिला सगळं काही आठवेल. तर अक्कांना आता आकाशची परिस्थिती अजिबात बघवत नाही. अक्का आता आकाशला सांगतात की आकाश, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ज्यावेळी तू मुकादमांच्या घरी तुझा पगार आणण्यासाठी गेला होतास ना, त्यावेळी रागिनी आणि अभिजित भूमीकडे आले होते. आकाश म्हणतो की काय, आत्या आणि अभिजित? तर अक्का म्हणतात की हो, बाकीचं पुढचं तर मला काही माहित नाही, परंतु आहे ना, तेव्हा रागिनी आणि अभिजित तिला धमकी देत होते. आकाशला मोठा धक्का बसतो. आकाशला हे तर माहित असतं की अभिजित हे सगळं करू शकतो, परंतु आत्या हे सगळं करू शकते असं त्याला अजिबात वाटत असतं. डोक्यात आता सगळ्याच गोष्टींचा गोंधळ उडालेला असतो. तर आकाश आता अक्कांना घेऊन भूमीकडे जायला निघतो. भूमीला त्यावेळी मात्र काही आठवत नसतं. भूमी अक्कांनाही ओळखत नसते. प्रशांत अक्कांना थांबवत असतो. तेव्हा अक्का प्रशांतला विचारतात की तू कोण आहेस. तेव्हा प्रशांत सांगतो की मी भूमीचा भाऊ आहे. अक्का प्रशांतला म्हणतात की मी भूमीचं मॅरेज सर्टिफिकेट त्याला द्यायला आले. तर तेवढ्यातच भूमी येते आणि ते मॅरेज सर्टिफिकेट बघते आणि ती विचार करते की हे कसं काय शक्य आहे, आकाश आणि माझं लग्न. भूमी त्यावरची तारीख देखील वाचते आणि तिचं डोकं आता गरगरायला लागतं आणि ती प्रशांतला विचारत असते की प्रशांत, हे सर्व काय आहे. प्रशांत तिला गोळ्या देऊन झोपवतो आणि घडलेला प्रकार सांगतो. आणि प्रशांत आता अक्कांना सांगतो की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. खरा डाव तर अभिजित आणि रागिनीने रचलाय. आणि अक्कांना आता रागिनी आणि अभिजितचा प्रचंड राग आलेला असतो, कारण प्रशांत कडून अक्कांना आता खरं समजलेलं असतं की बोटीचा जो अपघात झाला त्यामागे रागिनी आणि अभिजितच होते. त्यामुळे आता अक्कांचं डोकं सटकलेलं असतं आणि अक्का आता डायरेक्ट महाजनांच्या घरी येतात. अक्का महाजनांच्या घरी आल्यावर रागिनी आणि अभिजितच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ही एकमेव व्यक्ती अशी असते की जिला रागिनीचा आणि अभिजितचा खरेपणा माहित असतो. आकाशही तिथं उभा असतो. तर आजी आता अक्कांना विचारतात की तुम्ही कोण आहात. तेव्हा आकाश सांगतो की आम्ही जेव्हा चाळीमध्ये राहत होतो ना, तेव्हा या अक्कांनी आम्हाला खूप मदत केली आणि यांनी अगदी आम्हाला आईसारखं प्रेम दिलंय. तेव्हा आजींनाही अक्कांना भेटून खूप आनंद होतो. तर अक्का सुद्धा म्हणतात की हो, महाजनांच्या घरात आता माझा चक्कर होतच राहील, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं ती रागिनीला आणि अभिजितला उद्देशून म्हटलेली असते. अक्का पहिल्याच भेटीमध्ये काहीही खुलासा करणार नसते, परंतु हळूहळू मात्र रागिनी आणि अभिजितची सगळी थेरं बाहेर काढणार असते आणि तेही आकाश समोर. तर मित्रांनो, तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.